नमस्कार. मी मागच्या व्हिडिओमध्ये शाहू महाराजांचा इतिहास या यूट्यूबच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न सुरू केला आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी शाहू महाराजांचं शिक्षण असेल, शाहू महाराजांना गादीवर बसण्यासाठी नेमका काय इतिहास घडला हे मी तुमच्या समोर मांडलं. कोल्हापूर संस्थानच्या गादीचा प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेले शाहू महाराजचे कोल्हापूर संस्थानाचे वारसदार हे सगळं मी तुमच्या समोर मांडलं. शाहू महाराजांचं शिक्षण पूर्ण झालं. शाहू महाराज सहलीसाठी उत्तर भारतात गेले, दक्षिण भारतात गेले आणि शाहू महाराजांनी या सगळ्या परिसरामध्ये जाऊन तेथील असणारी संस्थान असतील, तेथील असणारी अनेक राज्य असतील यांचा अभ्यास केला. ही राज्य चालतात कशी, येथील नियम काय आहेत, कायदे काय आहेत, अशा पद्धतीने शाहू महाराजांनी त्या सहलीचा उपयोग करून घेतला आणि 2 एप्रिल 1894 रोजी या शाहू राजांचा राज्यारोहण सोहळा पार पडला आणि खरं तर रयतेचं स्वप्न पूर्ण झालं. 30 वर्ष संकटात असलेली कोल्हापूरची गादी आणि त्या गादीवर बसलेला असा शाहू महाराजांच्या सारखा समर्थ आणि बलवान एक राजा रयतेला मिळाला होता आणि रयत सुखी झाली होती आणि रयत आता रयतेची स्वप्न होती की हा राजा या कोल्हापूर संस्थानमध्ये असेल किंवा हा राजा या राज्यामध्ये असेल, खूप चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि तेच रयतेचं स्वप्न भविष्यामध्ये काहीच वर्षात पूर्ण झालं. शाहू महाराजांनी सत्ता आपल्या हातात घेतली. त्यावेळेचे गव्हर्नर, मुंबई इलाक्याचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी सर्व सत्ता कोल्हापूर संस्थानांची शाहू महाराजांच्या हातात दिली. जबाबदारी कोल्हापूर संस्थानची शाहू महाराजांनी स्वीकारली. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची जबाबदारी स्वीकारली आणि एक जाहीरनामा शाहू महाराजांनी काढला. त्या जाहीरनाम्यात अगदी सोप्या भाषेत शाहू महाराज बोलले की या संस्थांमधील रयतेला सुखी व्हावी, सुख मिळावं, रयतेचं कल्याण व्हावं आणि आपलं राज्य भरभराटीला यावं, यासाठी सर्व समाजातील घटकांनी, अधिकाऱ्यांनी, सुशिक्षितांनी, तज्ज्ञांनी या राज्यकारभारासाठी आणि या सगळ्या प्रगतीपथावर जाण्यासाठी मदत करावी, सहकार्य करावे, असं शाहू महाराजांनी एक जाहीरनामा काढला. खरं तर हा जाहीरनाम्यातील जी वाक्य आहेत, जे शब्द आहेत, हे शब्द आम्हाला सांगतात, ही वाक्य आम्हाला सांगतात आदर्श राजा आपण शाहू महाराजांना का म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपलं राज्य निर्माण व्हावं, रयतेचं राज्य निर्माण व्हावं. कारण सत्ता ही स्वतःच्या वैभवासाठी नसते, तर सत्ता ही आपल्या रयतेच्या लोककल्याणासाठी असते, कल्याणासाठी असते. हे शाहू महाराजांना माहित होतं. त्यामुळे शाहू महाराजांनी प्रशासनामध्ये पहिला हात घातला आणि त्यावेळेचं प्रशासन खूप विवंचनेत होतं. त्यावेळेचे इंग्रज अधिकारी आणि काही सुशिक्षित घटक आपल्या समाजातील ती संपूर्ण कारभार पाहायचे, प्रशासन पाहायचे आणि संपूर्ण भ्रष्टाचार चालू होता. संपूर्ण जनतेचा हाल होत होतं. वेगवेगळे कर चुकीच्या पद्धतीने जनतेवर लादले होते आणि जनता त्यांच्या पायाखाली लोळत पडलेली होती, तळमळत होती. शाहू महाराजांनी हे सगळं बघितलं आणि शाहू महाराजांनी पहिला प्रशासनामध्ये हात घातला आणि शाहू महाराजांनी पहिला एक जो निर्णय घेतला, जो निर्णय या कोल्हापूर संस्थानाच्या प्रगतीसाठी पहिला आणि मोठा आणि यशस्वी निर्णय ठरला. शाहू महाराजांनी राज्य मंत्रिमंडळ जे त्यावेळी तयार केलं होतं ते बरखास्त केलं आणि एक सल्लागार समिती स्थापन केली. ती सल्लागार समिती या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चारी बाजूला जाईल आणि या कोल्हापूर संस्थानाच्या अडचणी समजून घेऊन त्या दुरुस्त करण्यासाठी राजांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल अशी सल्लागार समिती स्थापन केली आणि हाच निर्णय शाहू महाराजांना यशस्वीतेकडे घेऊन गेला आणि शाहू महाराजांना कळालं आपण प्रशासन नीट करतोय, प्रशासनामध्ये वेगवेगळे अधिकारी, चांगल्या पद्धतीचे अधिकारी आपण नेमतोय, पण याचबरोबर समाजामध्ये विषमता आहे. समाज जातीभेदामध्ये दुभंगला गेला आहे. अनेक जाती आहेत, अनेक पाते आहेत. या सगळ्यामध्ये समाजामध्ये एक द्वेष प्रत्येकामध्ये निर्माण झालेला आहे. हा नष्ट करावा लागेल. कारण समाज घडायचा असेल तर जातीपातीचं राजकारण त्यावेळेचं असेल किंवा जो विश्वास होता अनेक चुकीच्या प्रथांच्या तो नष्ट केल्याशिवाय समाज घडणार नाही आणि समाज घडल्याशिवाय आपलं कोल्हापूर संस्थान घडणार नाही. हे शाहू महाराजांनी ओळखलं आणि शाहू महाराजांनी पहिला सामाजिक जनतेच्या बाबतीत, बहुजन समाजाच्या बाबतीत निर्णय घ्यायला चालू केले. मग त्यामध्ये शिक्षण असेल, बहुजन समाजाला शिक्षण शिकवणे खूप महत्वाचे आहे. कारण शिक्षणाशिवाय समाज घडणार नाही. समाजाला ह्या सगळ्या चुकीच्या पद्धती समजणार नाहीत. नेमकं समाजाला काय करायचं हे समजणार नाही. बहुजन समाजामध्ये विद्वान लोक खूप आहेत, पण या विद्वान लोकांना त्यांची बुद्धी उघडून देण्याचा प्रयत्न उच्चवर्गीय असतील किंवा त्यावेळेचे जे काही समाजातील घटक होते त्यांनी केला नव्हता आणि हे शाहू महाराजांना करायचं होतं. त्यासाठी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे, प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, समाज शिकवला पाहिजे आणि समाज शिकवला तर कोल्हापूर संस्थान
घडायला वेळ लागणार नाही हे शाहू महाराजांनी ओळखलं आणि शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं योग्य ते समाज घटकासाठी उपयोगी असेल असे समाजकारण करायला चालू केलं. मी पुढच्या भागात तुम्हाला शाहू महाराजांनी या बहुजन समाजासाठी निर्माण केलेली वसतिगृह असतील, शिक्षणात केलेले मोठमोठे बदल असतील, उद्योगासाठी केलेले बदल असतील, या कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर सगळ्यात मोठे राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये काढलेला तोडगा असेल, हे सगळं मी तुमच्या समोर अशा छोट्या छोट्या पार्टमध्ये भागामध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे. धन्यवाद.